राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत आधी बोलायला हवं होतं। दडपशाही आणि कायदा हातात घेणाऱ्यांसोबत कधीच जाणार नाही। पवारांच्या भेटीनंतर वर्षा गायकवाडांचं सूचक विधान। मनसेमुळे मविया फुटल्याच्या चर्चांना उधाण। मनसे आणि उबाठामध्ये आजपासून जागा वाटपणीची बोलणी सुरू होणार। मनसेकडून 100 ते 125 जागांची मागणी केली जाणार असल्याची माहिती। काही जागांवर मनसे आग्रही भूमिका घेणार असल्याचंही समोर। राजन पाटलांच्या मुलाचा थेट अजितदादांना इशारा। सगळ्यांचा नाद करायचा पण अणगरकरांचा नाही। उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर जल्लोषावेळी बाळाराजे पाटलांचं अजितदादांना चॅलेंज। स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम सुनावणी। राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार काय जबाब देणार याकडे नजरा। निवडणुकांचं भवितव्य आजच्या सुनावणीवर होणार निश्चित। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेतून हद्दपार। बिश्नोईला आज अमेरिकेतून भारतात आणणार। अनमोल बिश्नोईवर 32 पेक्षा अधिक गुन्हे दाखल। छत्रपती संभाजीनगरमधील पैठण गेट परिसरामध्ये मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम। कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। पुण्यात संध्याकाळी 7 नंतर पेट्रोल पंप बंद राहणार। कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय। नागपूरच्या भांडेवाडी परिसरामध्ये घरात बिबट्या शिरला। बिबट्याला रेस्क्यू करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। कोल्हापुरात मद्यधुंद ट्रॅक्टर चालकानं वृद्ध महिलेला उडवलं। अपघातामध्ये वृद्ध महिला गंभीर जखमी। पालघरमधील वाडा एमआयडीसीत गादी तयार करण्याच्या कारखान्याला भीषण आग। आगीमुळे परिसरात धुरांचे लोट। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट। जेडीयू विधायक दलाच्या नेतेपदी नितीश कुमार यांची निवड। पुन्हा एकदा नितीश कुमार होणार बिहारचे मुख्यमंत्री। नितीश कुमार उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ। सोलापूरच्या अनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज नामंजूर झाल्यावर बाळराजे पाटील यांनी जल्लोष केला। अनगरांचा नाद करायचा नाही असं म्हणत बाळराजे पाटलांनी अजित पवारांना इशारा दिला। अनगर नगरपंचायतीत अर्ज बाद झाल्यावर उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी प्रतिक्रिया दिली। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार। अर्ज कसा बाद झाला या संदर्भात मी न्यायालयात दाद मागेन असं उज्ज्वला थिटे म्हणाल्या। नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने चक्क एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिली। ज्यात नगराध्यक्ष पदाकरता भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे। तसंच नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेहुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे अशा एकाच कुटुंबातल्या 6 जणांना उमेदवारी दिली आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणे याला भाजपकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून उमेदवारी दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाकरता आलेल्या 31 अर्जांपैकी 12 अर्ज तर नगरसेवक पदांकरता आलेल्या 359 अर्जांपैकी 59 अर्ज अवैध छाननी प्रक्रियेत अवैध ठरलेले आहेत। मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांकरता
राज्य निवडणूक आयोगानं चिन्हांची यादी जाहीर केली आहे। अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर 26 नोव्हेंबरला अधिकृत चिन्ह वाटप केलं जाणार आहे असं सांगण्यात आलं। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी 20 प्रवक्त्यांची तसंच जात वैधता आणि छाननी समितीची नियुक्ती केली। मुख्य प्रवक्ते सचिन सावंत तसंच सुरेशचंद्र राजहंस यांची मीडिया समन्वयकपदी तर जात वैधता आणि छाननी समितीच्या अध्यक्षपदी अशोक सुत्राळे यांची निवड करण्यात आली आहे। बातमी आहे लोणावळ्यामधून। लोणावळ्यामध्ये निवडणुकीचं राजकारण तापलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके विरुद्ध भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। लोणावळ्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय कलगीतुरा रंगलेला बघायला मिळतोय। पुढच्या बातमीकडे वळूया। जळगावमधल्या चोपडा नगर परिषद निवडणुकीकरता शिवसेना आणि काँग्रेसची युती झालेली आहे। त्यामुळे नगर परिषदेच्या नगराध्यक्षासह सगळ्या 32 जागा निवडून येतील असा विश्वास आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी व्यक्त केला। तर भाजपकडून कराड नगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर आणि आमदार अतुल भोसले यांनी कराडमधील यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन करून प्रचाराला सुरुवात केली। चोपडा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी शहरातील रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना तंबी दिली। निवडणूक शांततेत पार पडावी याकरता उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी ही मोहीम राबवली। पैठणमधील नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाकरता भाजप, शिंदे सेना, उद्धव सेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष या पक्षांचे प्रमुख 4 उमेदवार रिंगणात आहेत। तरी तिरंगी लढत होईल असा अंदाज आहे। नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांकरता राखीव असल्याने प्रथमच पैठणला थेट जनतेतून महिला नगराध्यक्ष मिळणार आहे। आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या प्रीती संजय बंड यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्तीनंतर प्रीती बंड यांच्याकडे अंजनगाव, सुरजी, दर्यापूर, अचलपूर, मोर्शी, वरुड आणि शेंदूरजना घाट नगर परिषदांची स्वतंत्र जबाबदारी सोपवण्यात आली आहे। परभणी शहर आणि महापालिकेच्या मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली आहे। याकरता 565 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। परंतु हा निधी मंजूर झाल्यानंतर महायुतीतील घटक पक्षांनी आता श्रेयवादाला सुरुवात केली आहे। भाजपच्या मंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आपणच हे काम मंजूर करून आणल्याचं सांगितलं आहे। बिबट्याला पकडण्याकरता लावलेल्या पिंजऱ्याजवळ बिबट्या रेंगाळताना दिसला। मात्र पिंजऱ्यात भक्ष्य असतानाही बिबट्या पिंजऱ्यात जात नाही। पिंजऱ्याची पाहणी करून बिबट्या तिथून निघून जातानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। अतिवृष्टी नुकसानीनंतर शासन मदत वाटपामध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला। वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं। जळगाव जिल्ह्यात यंदा नोव्हेंबरमध्येच तापमानात मोठी घट झाली आहे। शहराचा पारा 7.1 अंश सेल्सिअस इतका खाली गेलाय। त्यामुळे 2002 साली नोंदवलेल्या 7.4 अंशाच्या किमान तापमानाचा विक्रम मोडीत निघालाय। तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे।
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत तापमानाचा पारा सतत घसरत असून गेल्या 4 दिवसांपासून तापमान 8 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलंय। थंडीच्या या लाटेमुळे सकाळच्या धुक्यात वाढ झाली आहे। नागरिकांनी उबदार कपड्यांचा आधार घेतलाय। नालासोपाऱ्यातील अलकापुरी इथं श्री शिव अपार्टमेंट इमारतीला महापालिकेनं धोकादायक ठरवलं। दुरुस्ती करण्यास सांगून रहिवाशांना कोणतीही नोटीस न देता अचानक वीज पुरवठा खंडित करत इमारत सील केली। या कारवाई विरोधात रहिवाशांनी मोबाईल टॉर्च लावून वसई विरार महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको पोलीस ठाण्याच्या विशेष पथकानं हरवलेले आणि चोरीला गेलेले 16,25,000 रुपयांचे एकूण 101 मोबाईल फोन मूळ मालकांना परत केलेत। तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी हे मोबाईल हस्तगत केलेत। शहापूर तालुक्यातील आवारे या गावात आढळलेल्या 10 फूट लांब अजगराला सर्पमित्रानं जीवनदान दिलं, सुरक्षित ठिकाणी सोडलं। यावेळी अजगर पाहण्याकरता आवारे गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर इथं शेतशिवारात सापडलेल्या बिबट्याच्या 2 पिलांना वनविभागानं नागपूरला रवाना केलं। मादी बिबट्यानं 22 दिवसांच्या पिलांचा स्वीकार न केल्यामुळे वनविभागानं हा निर्णय घेतला। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांनी होणारं पीक नुकसान आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कव्हर केलं जाणार आहे। हे नुकसान 2026च्या खरीप हंगामापासून मिळेल। यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुसळधार पाऊस आणि पुरामुळे भात पिकं पाण्याखाली गेल्यानं नुकसानही झालंय। विमा योजनेमध्ये ते कव्हर केलं जाणार आहे। बिबट्यांच्या वाढत्या मानवावरील हल्ल्याची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मांडावा असे निर्देश दिलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। तसंच बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल 1 मधून वगळून शेड्यूल 2 मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावही सादर करा असं ते म्हणाले। सांगलीतल्या कृष्णा नदीवरील ऐतिहासिक कारवीण पुलाचा 97वा वाढदिवस साजरा करण्यात आला। पुलावरून रांगोळी काढून दिवे लावून केक कापत वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं।